हे माझी वाणी मानेल संतासी तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसी देई, प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्त अनुसंधान जाईल हा माझा प्राणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटी गोडी माझ्या जीवा, तेवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा, ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो, युद्धकांडातील गोड कथा आपण ऐकत आहात। रामायण अतिशय गोड आहे, सुंदर आहे। बिभीषण महाराजांनी इंद्रजिताचं असणारं तुटलेलं मुंडक रामरायाच्या भेटीला घेऊन आले। लक्ष्मण महाराजांचा वास्तविक पाहता प्रताप सांगू लागले, कारण लक्ष्मणाविषयीची हुरहुर चिंता काळजी बिभीषणाला लागलेली आहे। कारण लक्ष्मण दादा काही बोलत नाहीत, चालत नाहीत, हलत नाहीत, अशी निचेष्टित अवस्था झाल्यामुळं अंतकरणातून दुःखी असलेला बिभीषण रामरायाच्या समोर लक्ष्मणाच्या पराक्रमाची यशोगाथा सांगत असताना इंद्रजिताचं तुटलेलं शीर आणून रामरायासमोर ठेवतात आणि रामरायाला त्याची माहिती देतात, जेणेकरून रामरायाला ती माहिती ऐकून आनंद व्हावा। हीच भक्त सखी या विभीषणाची भूमिका आहे। धन्ये सौमित्रा तुरबळी बाण भेदले कपाळी, हेम पिच्चाची मुंडावळी शिराची बांधली नळगी। काय सांगावं रामरया, लक्ष्मण दादा फारच पराक्रमी बघा, फार आतुरबळी म्हणले। त्याने खरंच पराक्रमाची असणारी झुंज दिली आणि या असणाऱ्या म्हणले इंद्रजितानं किती बाण मारले लक्ष्मणाला। अहो त्याच्या कपाळावर बाण लागले, छातीवर बांधले गेले आणि ते लक्ष्मणानं झेलले। अशा प्रकारे लक्ष्मण दादाचं महत्व बिभीषण रामरायाला सांगू लागले। मिशा मुरडीवार मिशा दाडा विकट विक्राम, बाण भेदले कंपाळा कंपाळी टिळा गोरोचनाचा। आणि जो असणारा म्हणले इंद्रजित, त्याचं जे असणारं मुंडक आहे त्या मुंडक्याचं वर्णन नात्रया करताना म्हणले त्याच्या असणाऱ्या दाढा कशा आहेत तर अकराळ विकराळ आहेत म्हणले, दिसायला ते भयानक दिसतं म्हणले। आणि लक्ष्मणानं हाणलेले बाण त्याच्या कपाळामध्ये घुसलेले आहेत म्हणले। आणि अशा प्रकारचं असणारं धुळीनं माखलेलं हे असणारं इंद्रजिताचं असणारं शीर आहे म्हणतात। देखो हरि कला राघव विभीषण संज्ञा सुग्रीव, शत्रु सामग्री सर्व तर्क लागव नाचे। काय सांगावं म्हणले, आता वैर्याला मारल्यानंतर कुणाला आनंद होणार नाही, राजाला आनंद, प्रभूला आनंद, वानरांना आनंद, अशी अवस्था झालेली आहे। लक्ष्मणाचे बळ दुर्धर देखोन इंद्रजिताचे शिर, ऐकोन विभीषण उत्तर हर्षण विरामवाले। रामरायाला लक्ष्मण दादाची पराक्रमाची महती बिभीषणाने सांगितली। अहो काय पराक्रम लक्ष्मणाने केला, कसं इंद्रजिताला मारलं, इंद्रजित कसा आतुरबळी होता, बलाढ्य होता, इंद्राला सुद्धा 14 वेळा ज्यानं बांधून आणलं होतं असा इंद्रजित, पण त्याचं सुद्धा नामो निशान मिटवण्याचं काम लक्ष्मणानं केलं। रामराया ऐकत होते, आनंदित होते, बिभीषण महाराज बोलत होते, पण रामराया जरी आनंदित असले तर लक्ष्मण दिसत नाही ना, कुठं आहे लक्ष्मण, त्याचा नुसता पराक्रम सांगितला जातो। रामराया काय बोलू लागले बिभीषणाला, देखो इंद्रजिताचे शिर, ऐकून विभीषण उत्तर सौमित्र प्रतापाती गंभीर ते वीर हरिकला। आणि ज्या असणाऱ्या लक्ष्मणाची कीर्ती बिभीषणाच्या मुखातून रामरायांनी ऐकली आणि त्यामुळे रामरायाला लक्ष्मण दादाच्या पराक्रमाची गाथा ऐकून मनामध्ये हर्ष झाला, आनंद झाला
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, अशी अवस्था झाली. लक्ष्मण यदाती घन त्याने हरिकला रघुनंदन वर्ष स्वानंद जीवन संतप्त जन निवभावया. भगवान प्रभू कशासाठी अवताराला आलेले? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीव. जडाचा जीवाचा भक्तांचा उद्धार करायचंय, दिनांना दुबळ्यांना तारायचंय, पतिताला पावन करायचंय. म्हणून भगवान परमात्मा अवताराला आले. आणि भगवान परमात्मेने एका भक्ताच्या मुखातून आपल्या बंधूची पराक्रमाची गाथा ऐकली. भगवान परमात्माला आनंद झाला. पण लक्ष्मणाला सुद्धा बाण लागलेली आहे. लक्ष्मणाची सुद्धा वाईट अवस्था आहे. आता हे प्रभूंना काही कळत नाही का? न सांगता तुम्हा कळ येते अंतर, ही भगवंताची अवस्था आहे. आणि म्हणून भगवंताच्या डोळ्यातून घळघळा घळघळा गंगा जमुना सरस्वती वाहू लागल्या. आणि ते कशासाठी वाहू लागल्या म्हणतात तर जे असणारं त्रिविध तापानं हे जे लोक आहेत ना म्हणले, हे जन आहेत ना म्हणले, तापलेले आहेत म्हणले. आणि ते कधी शांत होतात तर त्याला संताची आणि भक्ताची कृपा व्हावी लागते. पाप ताप दैन्य जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासांची. आणि हिथं तर हरिदासांचा देव आहे, साक्षात रामरय आहे. आणि म्हणून या जगाला शांत करण्यासाठी, आनंद सुख आणि समाधान देण्यासाठी भगवंताच्या डोळ्यातून आपल्या बंधूविषयी म्हणजे सौमित्राविषयी गंगा जमुना सरस्वती वाहू लागली. बापा कृपाळू रघुनाथा विभीषण हनुमान धामवंता अनुकर्मी आले गीता वंदना समस्त. आणि बाप कृपाळू रघुनाथ म्हणतात कारण भगवान परमात्मा कसं आहे? कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझा गुरु, उत्तरविला पैल पारू भवनदीचा. म्हणजे सखा स्वैरा सज्जन सगळंच असणारा भगवान परमात्मा आहे. आणि भगवान परमात्म्यामुळं वानरांना सुद्धा सुख आहे, आनंद आहे. आता तसं पाहिलं तर वानरही काही सामान्य नाही. ती 33 कोटी देवच अवताराला वानर होऊन आलेले आहेत, हे तुम्हा सगळ्यांना श्रुत आहे. अवघी केला नमस्कार अजबिकाने सौमित्र आयशा पुसता श्रीरामचंद्र झाले चरित्र ते ऐका. आता सगळे आनंदामध्ये आहेत. सगळ्यांना शत्रू मारल्याचा आनंद आहे. लक्ष्मण दादा विजय झाल्याचा विजय उत्सव साजरा कसा करायचा? कारण लक्ष्मण दादाच निचेष्टित आहेत. आणि एवढ्यामध्ये रामरय्या प्रश्न करतात, अरे बाबानो, ज्या लक्ष्मणाची असणारी पराक्रमाची यशोगाथा तुम्ही सांगताय, त्याचा पराक्रम बोलून दाखवताय, त्यानं सगळं रणांगण गाजवलं म्हणताय, कुठाय 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 तो लक्ष्मण? बाणी जर्जर सर्व शरीरी सौमित्र उचलनिया वांदरी घालिता श्रीरामाचे माडीवरी नाही शरीरी चेतना. मग एवढ्यामध्ये काय केलं तर वानरांनी सगळ्यांनी उचलून लक्ष्मण दादाला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता अगदी अलगत रामरय्याच्या दिशेने घेऊन येत होते. कुठाय लक्ष्मण म्हटल्याबरोबर वानरांनी आणलेला लक्ष्मण दादा रामरय्याच्या मांडीवर टेकवला. रामरायाने लक्ष्मण दादाकडे पाहिलं, त्या सर्व अंगाला बाण लागलेले आहेत, सर्व रक्त बंबाळ झालेलं अंग आहे. लक्ष्मण दादा निचेष्टित पडलेले आहेत. डोळ्यातून काही पाहत नाहीत, कानातून काही ऐकत नाहीत, मुखातून काही बोलत नाहीत, हाक मारली तर ओ देत नाहीत. अशी अवस्था लक्ष्मण दादाची आहे. रामरय्याने पाहिली. इंद्रावती ज्याचे बाची
आईशी सबळ सौमित्राची बाणी खेळल्या सर्वांगाची पाय चौपाची श्रीराम हाताची देवता इंद्र आहे, पण असा हजारो हत्तीचं बळ असणारा लक्ष्मण दादा और रणांगणामध्ये कुणाची सुद्धा टाप नाही माझ्या लक्ष्मणासमोर उभं राहायची. पण एवढा पराक्रम माझ्या बंधून माझ्या भावानं केला आणि त्याला काय वेळ आली हो. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडावं लागलं, निचेष्टीत पडावं लागलं. तिळा तिळा एवढ्या जागेवर सुद्धा बाण लागलेले आहेत, म्हणजे तिळा एवढी जागा सुद्धा शरीरावर शिल्लक राहिली नाही, जिथं बाणच लागला नाही आणि जिथून रक्त वाहत नाही. रामराया म्हणतात फार माझ्या बंधूची वाईट अवस्था आहे. 3 बाण हे कपाळी रुतले ब्रह्मांडीच्या मुळी आणि बेदल्या रोमावळी बाण जाळी किडीलाचे. काय सांगावं, सर्वांगाला बाण लागलेली आहेत. त्या असणाऱ्या लक्ष्मण दादाच्या कपाळामध्ये 3 बाण रुतलेले आहेत आणि लक्ष्मण दादा शेषाचा अवतार आहे. शेषानं काय केलेले आहे तर ही पृथ्वी ना आपल्या फणावर धारण केलेली आहे. म्हणजे पाताळामध्ये ज्याचं वास्तव्य आहे असा ज्यांचा अवतार आहे तोच बंधू लक्ष्मण म्हणून सौमित्र म्हणून अवताराला आलेले आहे. म्हणून ज्याला म्हणतात पिंड. पिंड म्हणजे शरीर, ब्रह्मांड म्हणजे हे जगत आणि म्हणून ते 3 बाण ब्रह्मांडाच्या मुळापर्यंत रुतलेले आहेत असा ओवीचा अर्थ आहे. रणी विंदिता शरधारी रीती जागा अंगावरी नाही उरली तिळवरी शरीर शरीरी केला. रामराया म्हणतात खरोखर वैर्याला सुद्धा कमी समजून कमी लेखून चालत नाही. वैर्यानं काय केलेलं आहे तर एवढा असणारा धाडशी शूर लढवय्या पराक्रमी असा लक्ष्मण दादा सुद्धा निचेष्टीत पाडलेला आहे. नुसता निचेष्टीत पाडला नाही तर अंगावर म्हणजे कुठं सुद्धा जखम नाही, अशी थोडी सुद्धा किंचित सुद्धा जागा शिल्लक नाही अशी वेळ माझ्या लक्ष्मणावर आलेली आहे. रामराया दुःख करतात. इंद्रजीत मरणे सुखद भूत सौमित्र दुःखे दुखित रघुनाथ ऐसा हर्षाच्या कलित पडे मूर्छित श्रीराम. काही वेळा कसं असतं, आता हा परमार्थातला विषय, पण परमार्थ कळण्यासाठी थोडासा संसारातला विषय सांगावा लागतो. आपण बोर घेतला, आपल्या बोरला पाणी लागलं, आपल्याला आनंद होतो. आपल्या शेजाऱ्यानं बोर घेतला आणि त्याचा फेल गेला तर आपल्याला अति आनंद होतो. आणि आपल्या बोरला त्याच्यापेक्षा कमी लागलं तर दुःख होतं. तसं झालं म्हणले वैर्याला लक्ष्मणानं मारलं, वैरी मेला, वैर्याचा पराजय झाला, लक्ष्मणाचा विजय झाला. आनंद आहे रामरायाला. पण वैर्यानं सुद्धा लक्ष्मणाला सोडलं नाही. माझा लक्ष्मण बोलत नाही, चापा फुलेना चापा चालेना, काही कंत केल्या चापा काही बोलेना, अशी अवस्था माझ्या लक्ष्मणाची आहे. म्हणजे एक अवस्था आनंदाची आहे आणि त्याच प्रभूंच्या मनामध्ये एका कप्प्यामध्ये एक अवस्था बंधूच्या दुःखाची आहे. अशी अवस्था रामरायाची म्हणतात. दुःखात आनंद, आनंदात दुःख. श्रीराम पडता मूर्छा पन्ना गज बजला भीषण हडबडले वानरगण करती रुदनाती दुखे. यालाच रामायण म्हणायचं. जे रामायण रामाभोवती फिरतं, देवाभोवती फिरतं, भक्ताभोवती फिरतं. रामाच्या भोवती फिरणं त्यालाच आयन म्हणतात आणि त्याच कथेला रामायण म्हणतात. लक्ष्मणाला पाहिलं न भगवान प्रभूंची शुद्ध बुद्ध हरपली गेली आणि भगवान रामरायाच ज्याला मूर्छित म्हणतात त्या अवस्थेमध्ये पडले. आता लक्ष्मणाची अवस्था पाहून रामरायाची ती अवस्था झालेली बिभीषणाने पाहिली. बिभीषणाला चिंता वाटू लागली. दोघे पर्यंत पूर्ण येरा जीवा प्राण
जगिया प्राणाचा दिल. आता दोन बंधू आहेत. तसं पाहिलं तर एकाच पायस प्रसादापासून चौघेही बंधू आणि पाचवा हनुमंतरया म्हणजे एकच ब्रह्म पंचविधा झालं. आणि रामकथेचा प्रारंभ आणि रामायणाची कथा सांगत सांगत वाल्मिकी रामायण असू द्या, भावार्थ रामायण असू द्या, उत्तरकांडापर्यंतची कथा पूर्ण करणं हे पायस प्रसादाच्या कृतीतूनच पूर्णत्वाला जातं. आणि म्हणून म्हणतात दोघे सख्खे भाऊ आहेत. आणि ते भाऊ कसे आहेत? एकमेकाला फार आवडायचे. ज्याला आपण म्हणतो ना जीवापरीस, प्राणापेक्षा अत्यंत जवळचा, अशी या दोघांची अवस्था होती. म्हणून लक्ष्मणाला पाहिलं, रामरयाने चेष्टित झाले. मूर्छित पडता रघुनंदन सुग्रीव आणि विभीषण मिळाली आव्हान रगण करीती रुदनाती दुखे. लक्ष्मण दादा रामरयाच्या मांडीवर आहे, अंगातून रक्त वाहत आहे, सर्वांग जरा जर्जर झालेला आहे. आणि काहीच श्वास सुद्धा हा आत बाहेर करतोय की नाही याची चिंता वाटते. अशी लक्ष्मणाची अवस्था आहे. अहो ही होती ना म्हणले, पण रामरया लक्ष्मणाची अवस्था बघून मूर्छित पडले. हे सुग्रीवानं पाहिलं, विभीषणाने पाहिलं. 56 कोटी गोलांगुळ, 72 कोटी अस्वल, नळ नीळ, अंगद, जांबुवंत, राजा सुग्रीव हे सगळेच रडू लागले. एकाने मला रणरंगी दुधानी बतो त्याला घे काय करा प्रसंगी वानरांतर्याती चिंता. म्हणून जुनी माणसं म्हणत होती एकाला जर काटा मोडला तर पहिलं दुसऱ्याला रक्त यायचं. आता काय अवघड झालंय सगळं. कशामुळे झालंय तर प्रत्येकाला स्वार्थ सुटलेला आहे आणि कोण कुणाला मानत नाही. ह्या कलियुगामुळे सगळं वाटोळं व्हायला सुरू केलेलं आहे, वाटोळं व्हायला सुरू झालेलं आहे. आता हे सगळे रडत रडत म्हणतात एक रणांगणात युद्ध करून बहुतेक मेलाच म्हणले. आता काय उठायची काही भानगड दिसत नाही म्हणले, कारण अज्ञानी जीव असतात. कारण रामरया आणि लक्ष्मण दादा भगवंताचे अवतार आहेत. त्यांना जन्म नसतं, त्यांना मरण नसतं, त्यांना येणं नसतं, त्यांना जाणं नसतं. ते स्वतः येतात, अवतार घेतात आणि अवतार कार्य संपल्यानंतर निजधामाला जातात. पण वानर म्हणतात एक रणांगणामध्ये युद्ध करून लक्ष्मणाला मरण आलं आणि त्याच्यासाठी राम आपला प्राण देऊ लागला. काय दोघांची प्रीती आहे, काय दोघांचं एकमेकावर प्रेम आहे, ज्याला जीवापाड प्रेम म्हणतात. अशी दोघा बंधूंची एकात्मता आहे. सगळे विचार करू लागले. इकडं कोण आहे?